हेलो दोस्तों, मैं मनीषा। तो कैसे दोस्तों? तो दोस्तों आज है संडे तो और मैं जा रही हूँ नाश्ता बनाने के लिए। तो मैं सोच रही थी आज संडे तो मैं क्या बनाऊँ, वही सोच रही थी। और चलो यही बात है, मैं मराठी में बोलती हूँ ताकि मेरे जितने भी फ्रेंड होंगे मराठी वाले महाराष्ट्रन, वो मेरे वीडियो को देखे और लाइक करे। तो चलो हो जाते हैं मराठी में कुछ बातें। हाँ, तर नमस्कार मित्रांनो, मी आहे मनीषा आणि मित्रांनो मी आज आहे रविवार. तर मी विचार करते की घरामध्ये आता आपल्या मुंबईमध्ये कसं असतं ना की रविवार आला म्हणजे घरामध्ये जेवण नाही तर मटन चिकन काहीतरी बनवायचं कार्यक्रम चालू असतो, आहे की नाही. तर घरामध्ये सर्व लोक असतात आणि सर्व असतात म्हणजे घरामध्ये काहीतरी बनवायचंच असतं, पाहुणे येणार असणार. तर आता मी सकाळ सकाळ उठली आणि मी विचार केला की नाही चला आता काय करूया, दूध तर आहे घरामध्ये, चहा बनवूया. आणि चहा बनवल्यानंतर मी विचार केला की चला पोळी बनवू आणि भाजी बनवू. पण भाजी मेथीची बनवल्यानंतर घरामध्ये अजून फरमाईश असते ना की नाही बाबा मला तर मच्छी खायची, मला तर चिकन खायचं, मला तर हे खायचं, फलाना फलाना म्हणतात. पण मी म्हटलं चला आता टिफिन करायचं म्हणजे आपण लवकरात लवकर काय करू शकतो. तर आपल्याला तर माहिती आपण काय करू शकतो. 3-4 कांदे घ्यायचे, कापायचे मस्त आणि कांदे पोळी बनवायची. आणि ते कांदे पोळी बनवले म्हणजे की दुपारपर्यंत माणसाला भूक लागणार नाही. मस्त चांगले तिखट तिखट शेंगदाणे टाकून कांदे पोळी बनवायचे आणि आपल्या घरातल्या मुलाबाळांना सर्वांना फॅमिलीच्या लोकांना दिलं तर ते दुपारपर्यंत चांगलं त्यांचं पोट भरून असतं. आणि पोट भरलं की म्हणजे काही दुपारी आपण जेवण बनवू शकतो. आणि दुपारी पोळी भाजी चिकन नाहीतर काहीतरी मच्छी वगैरे बनवली तर देऊ शकतो ना फॅमिलीला खायला. आणि फॅमिली चांगली मस्त मग ते कालवण बनवलं फिशची गिरवी बनवली ना मस्त, नारळ टाकून नारळाचं दूध वगैरे टाकून मस्त ती गिरवी बनवायची. काजू वाटून घ्यायचे चांगल्यापैकी आणि तिखट तिखट मस्त हिरव्या मिरच्या टाकायच्या त्याच्यामध्ये. आणि टाकलं म्हणजे कसं, आता माझी फेवरेट मच्छी माहिती कुठली, मला कोळंबी आवडते, बांगडा आवडतो. मेरे को दोस्तों बांगड़ा प्रॉन्स केकड़ा बहुत पसंद है. और मेन तो क्या है दोस्तों, अगर हम लोग फिश खाते तो हमारी आंखें बहुत मजबूत होती है, अच्छी होती है, रोशनी भी बहुत अच्छी रहती है क्योंकि उसके अंदर ये विटामिन रहता है. और अब बच्चों को भी ज़्यादा खिलाइए क्योंकि बच्चे जो टीवी देखते रहते हैं ना, मोबाइल टीवी, इसके वजह से आंखों की रोशनी कम होती. आता मुलाबाळांना जास्त मच्छी वगैरे द्यायची, कारण की काय आहे ना, ते मुलं मोबाईल खेळायला लागलेत ना की मोबाईल खेळतात. अरे वा काय गेम चाललाय, 1-1.5 तास मोबाईल घेतल्यानंतर डोळे दिसायला, अरे ब्लर दिसायला लागले, दिसत नाही डोळ्याला, असं होता प्रॉब्लेम. म्हणून संडे म्हटलं तर काय मस्तपैकी तिखट तिखट कांदे पोळी बनवायची, घरातल्या मंडळीला सर्वांना द्यायचं आणि मस्त रविवारची मजा करायची. मग काय, आता पावसाचा सीझन आहे तर आपण कांदे भजी बनवतो, हे की नाही. पण आज कांदे भजी नाही बनवायचं, आज पोहा बनवायचा. कारण की पोहामध्ये कोथिंबीर टाकली आणि पोहा रेडी झाल्यानंतर मस्त लिंबू त्याच्यावर टाकायचं. लिंबाचा रस पडला की मस्त ते आंबट आणि तिखट, त्या दोघांचं ते कॉम्बिनेशन इतकं चांगलं होतं ना. तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, बरं आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये हे सर्व तर असतंच. आणि जास्त जर खायची इच्छा झाली काहीतरी तर पुरी भाजी काहीतरी बनवायची. पुरी बनवली की चांगली बटाट्याची भाजी वगैरे बनवली तर मस्त ते काय चांगलं वाटतं ना खायला. मुलांना तर बटाट्याची भाजी खूप आवडते. थोडीफार हिरवी मिरची टाकायची, जास्त तिखट बनवायचं नसतं. आणि आपल्या मुलांना कसं नरम नरम पोळी बनवली आणि पुरी पण बनवून दिली तरी ते चांगलं खातात मुलं. टिफिनमध्ये पण ते द्यायला सोपं असतं, बटाट्याची भाजी लवकर होते. बाकी दुसरं काय बनवायला गेलं तर खूप उशीर लागतो, हो की नाही. मग आता तर पावसाचा सीझन चालला आहे आणि आपले फेस्टिवल पण येणार आहेत. आता नवीन नवीन फेस्टिवल येणार आहे, नागपंचमी, मग त्याच्यानंतर येणार आहे गोकुळाष्टमी. मग धमाल आहे की महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये खूपच. असं तुम्ही मित्रांनो सर्व चांगले राहा. मला खूप बरं वाटतं की माझा व्हिडिओ सर्व बघतात आणि मला चांगलं वाटतं की नवीन नवीन आपण काहीतरी गृहिणी घरामध्ये बसून बसून व्हिडिओ बनवतो आणि ते लोकांबरोबर शेअर करतो आणि लोक आपले ते सर्व बघतात आणि आपल्याला ते बरं पण वाटतं की नाही बाबा आपल्याला कोणीतरी बघतोय की नाही, है ना. माझे व्हिडिओ जर आवडतील मित्रांनो तर मंडळी मला तुम्ही लाइक आणि शेयर करू शकता. मेरे वीडियो अच्छे लगे दोस्तों तो मुझे लाइक और शेयर करो. मैं ये मराठी में इसलिए बोल रही हूँ क्योंकि ये अपनी भाषा है तो इसे बोलने में मुझे बहुत अच्छा लगता है. और कभी कभी मैं सोचती हूँ कि सभी लोग मुझे लाइक करते तो मुंबई के लोग भी मुझे
लाइक करे, जाने पहचाने कि मैं कौन हूँ। और मैं मुंबई की बेटी हूँ तो मुझे तो लगता ही है कि चलो मुंबई करो, उनके लिए भी तो थोड़ा बहुत अपनी वीडियो बनाते रहना चाहिए। कहीं भी किसी देश के किसी भी कोने में रहो, अपनी मातृभाषा तो हम भूल नहीं सकते, है ना। तर सर्वांना माझा नमस्कार. आणि आपल्याला माझा व्हिडिओ आवडला तर सर्व मित्रांनी माझी व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. आणि संडे हॅपी हॅपी तुमचा करा बरं का. बाय.